तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये। जर तुम्ही सुरमईचा जल्लोष पार्ट 1 जर पार्ट पाहिला असाल तो पहिला पहा आणि मग आपण पार्ट दुसरा पाहायला सुरुवात करा। आता आणलेला आहे सुरमई आपण घरी आणि आता घरी बनवणार आहे आपण त्याचं मस्त सुरमई फ्राय आणि कोळंबीचं बनणार आहे रस्सा। तर हा जो मसाला आहे तो कोळंबीसाठी यूज होणार आहे आणि रस्सा सुद्धा आहे, इकडे मच्छी सुद्धा रेडी झाली आणि इकडे कोळंबी सुद्धा आहे आणि सगळं एकत्र करून आपल्याला मेन मोटिव्ह असा आहे की जेवण बनवणे आणि ते जेवण जेवणे। तर लवकरात लवकर सुरू करून लवकर जेवायला बसूयात आपण। आणि हा आहे सुरमई मॅरिनेशन मसाला जो कोल्हापुरी स्टाईलमध्ये आम्ही बनवत आहे, पण याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार नाहीये आणि ज्याला हवी असेल त्याने DM करा आणि त्याला मी ती पाठवून देईन। सुरमई मॅरिनेशन करत असताना तोपर्यंत कोळंबीचा रस्सा बनवून झालेला आहे आणि त्यानंतर रवा आणि डाळीच्या पिठामध्ये सुरमई तळून घ्यायची आणि मस्तपैकी डीप फ्राय करून तळून घ्यायची आणि त्यानंतर अशा प्रकारे जेवण बनतं आणि हा रस्सा चपाती सोबत आणि सुरमई खूप छान मस्तच मजाच आली बघा। काय मस्त झालं यार। जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनलवरती अवेलेबल आहे, लिंक बायोमध्ये आहे आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका।